प्रश्न विचारलेला आहे आता करूचा. ठीक आहे, काय म्हणतात, टू टँजंट इंटरसेक्ट ॲट अ चेनेज, हा चेनेज शब्द आहे, 150.5 मीटर, इंटरसेक्शन अँगल 150, कॅल्क्युलेट दी फॉलोइंग क्वांटिटीज ऑफ द सेटिंग आउट द ऑल कर्व, रेडियस पण दिले 100 मीटर. तो पहिले डाटा सगळा व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे. डाटा काय काय देतो आहे, टू टँजंट इंटरसेक्ट, दोन टँजंट इंटरसेक्ट करता, याचा अर्थ काय बरं का, ही एक टँजंट आणि ही एक टँजंट, ह्या दोन टँजंट आहेत त्या ज्या इंटरसेक्ट करत आहेत. ठीक आहे, तर दोन टँजंट जे आहेत ते इंटरसेक्ट करत आहेत, या पद्धतीने आपण बोलणार. टू टँजंट इंटरसेक्ट ॲट अ चेनेज 150.5 मीटर, इंटरसेक्शन अँगल 150 दिलेला आहे. तर आता काय होईल बरं का, आपल्या लक्षामध्ये ही कर्व आहे, ही कर्व आहे, या कर्वचा सेंटर या ठिकाणी दिसायला भेटतो, ही आर आहे, ही आर आहे, राईट. तो इकडे जो आहे हा आपला डिफ्लेक्शन अँगल आहे, हा जो काही आपला इंटरसेक्शन अँगल आहे. आणि या कर्वच्या फॉर्म्युल्यांमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे डिफ्लेक्शन अँगल लागतो. तर लक्षात काय येतं आता, टू टँजंट इंटरसेक्ट ॲट अ चेनेज 150.5, याचा अर्थ कामाला जर इथून सुरुवात केली असेल तर इथून ते कुठपर्यंत, या इथवर, हे दोन टँजंट इथं मीट करत आहेत ना तेवाला, याचा चेनेज किती आहे, 150.5 मीटर आहे. ठीक आहे, 150.5 मीटर आहे. पुढे काय म्हणतो आपल्याला, पुढे इंटरसेक्शन अँगल 150, हा इंटरसेक्शन अँगल कितीचा आहे, 150 डिग्रीचा आहे. मग आपल्याला लक्षात यायला पाहिजे की इंटरसेक्शन अँगल आणि डिफ्लेक्शन अँगल या दोघांची बेरीज जर का आपण केली तर ती 180 यायला पाहिजे. ठीक आहे, तो इंटरसेक्शन अँगल जो आहे तो 150चा आहे, मग डिफ्लेक्शन अँगल किती जाईल, तो 30 डिग्री जाईल. तर ते पहिलं वाक्य आपलं असणार. मी तर आता काय करणार, आपण इंटरसेक्शन अँगल प्लस डिफ्लेक्शन अँगल इज इक्वल टू 180 असतो. आपल्याला त्यांनी इंटरसेक्शन अँगल दिलेला आहे 180 डिग्रीचा, प्लस डेल्टा इज इक्वल टू इंटरसेक्शन अँगल दिला आपल्याला 150 डिग्रीचा. ठीक आहे, आणि आपल्याला म्हणतोय तो तुम्ही काय करा आता. ठीक आहे, तो आपल्याला काय करावं लागतं बरं का, जो डिफ्लेक्शन अँगल आहे तो काढून घ्यावा लागतो. तो डिफ्लेक्शन अँगल किती आला आपला, 180मधून 150 गेले 30. ठीक आहे, तो 30 आपला हा डिफ्लेक्शन अँगल आलेला आहे. हां, तो 30 काय आला आपला डिफ्लेक्शन अँगल आला आहे. या पद्धतीने आपण हे बोलून बसलो. ठीक आहे, तो हा डिफ्लेक्शन अँगल किती आला, इंटरसेक्शन अँगल होता 150, डिफ्लेक्शन अँगल किती आला 30 डिग्री. ओके, पुढे अजून काय म्हणतात बरं का, तुम्हाला रेडियस पण दिली 100ची. मग जो पण डाटा दिलेला आहे तो डाटा लक्षामध्ये घेऊन खालच्या 6 टर्म काढायचे, 7 मार्काचा क्वेश्चन आहे. तर गिवन डाटाला पण तो 1 मार्क देणार आहे, कारण की प्रत्येक टर्मला एक मार्क द्यायचे. 6 टर्म झाले आणि गिवन डाटाला 1 मार्क. मग आता लागूया का मला, सगळ्यात पहिले त्यांनी मला काढायला लावले टँजंट लेंथ. तो टँजंट लेंथचा आकडा टाकला. टँजंट लेंथ कशी काढतात, टँजंट लेंथ काढायचं असेल तुम्हाला तर तुमच्याकडे फॉर्म्युला आहे टँजंट लेंथचा. टँजंट लेंथ इज इक्वल टू आर टॅन डेल्टा बाय 2. आर टॅन डेल्टा बाय 2. आर म्हणजे रेडियस किती दिले, सेटिंग आउट दी ऑल कर्व, रेडियस दिले 100 मीटरची, तो 100 टाकला, प्लस टॅन डेल्टा म्हणजे डिफ्लेक्शन अँगल. जर त्यांनी मला इंटरसेक्शन अँगल 150 देतो आहे तर 100% डिफ्लेक्शन अँगल किती आहे, 30चा आहे. तुम्ही काय करणार, 30/2. त्याचं उत्तर किती येणार बरं का, आता बघूया. 100 प्लस टॅन 100 प्लस टॅन 15, 100 प्लस टॅन 15. ठीक आहे, 100 प्लस टॅन 15 आपण करूया, किती आन्सर येतं बघूया. कारण की 15 कसा झाला तो, हा 30 आहे ना, 30/2 याचा अर्थ 30चा निम्मा, मग 30चा निम्मा येऊ दे ना. तो देअरफॉर काय आलं बरं का, टँजंट लेंथ. तो टँजंट लेंथ बराबर, सॉरी इथं प्लस नाही आहे, इथं प्लस नाही आहे, आर टॅन डेल्टा बाय 2 आहे. तो 100 इंटू ह्या 100 इंटू टॅन इंटूचं चिन्ह आहे, 100 इंटू टॅन 15, 100 इंटू टॅन 15 आहे. ठीक आहे, 1 मिनटं कॅल्क्युलेटरवर करून घ्यावं. टॅन 15 किती आला, तर तो येतो आहे 24. किती येतं आहे 24. तर 24 मीटर हे आपलं काय झालं, ही झाली आपली टँजंट लेंथ. तो टँजंट लेंथ कसं काढलं मी नवीन सांगतो. आपल्याला काय करतात ते, आपल्याला डाटा दिलेला आहे, त्यांनी चेनेज वगैरे दिलेला आहे. नंतर इंटरसेक्शन अँगलवरून डिफ्लेक्शन अँगल काढून टाकला मी 30 डिग्रीचा, कारण की मला माहिती आहे इंटरसेक्शन अँगल आणि डिफ्लेक्शन अँगलची बेरीज 180 होते. इंटरसेक्शन अँगल 150 दिलेला आहे, पण आपल्याला इंटरसेक्शन अँगल थोडी लागतो, आपल्याला तर डिफ्लेक्शन लागतो. त्यामुळे 180मधून 150ला मी मायनस करून टाकला, 30 उरला, तो माझा डिफ्लेक्शन अँगल झाला. ठीक आहे, त्या पद्धतीने मग आता टँजंट लेंथ काढायला लावली. तर टँजंट लेंथ कशी काढली मी, आर टॅन डेल्टा बाय 2. तर आर किती आला, आर होता आपल्याकडे 100, टॅन डेल्टा किती दिला होता 30/2. तर या पद्धतीने उत्तर किती आणलं आपण, 24 मीटर. तर पहिलं जे काय आहे टँजंट लेंथ आपण काढून झाले. दुसरी कन्सेप्ट काय विचारले, लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड. तर लेंथ ऑफ लॉंग कॉर्डचा पण फॉर्म्युला पाठवायचे आपल्याला. 2 नंबर लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड. तर लेंथ ऑफ लॉंग कॉर्डचा फॉर्म्युला काय बरं का आपल्याकडं, लेंथ ऑफ लॉंग कॉर्डचा फॉर्म्युला L इज इक्वल टू, लेंथ ऑफ लॉंग कॉर्डचा फॉर्म्युला काय आहे, L इज इक्वल टू 2R साइन डेल्टा बाय 2. 2R साइन डेल्टा बाय 2. तर काय बरं का, 2 तर ठीक आहे, R किती आहे, 2R आहे 100 मीटर. तर 2R साइन डेल्टा बाय 2. डेल्टाची व्हॅल्यू किती दिली आहे, 150. तर 150 नाही, गडबड नको व्हायला पाहिजे, 150 नाही, तो 150 हा इंटरसेक्शन अँगल आहे, मला डिफ्लेक्शन अँगल लागतो, आणि डिफ्लेक्शन अँगल किती आहे, डेल्टा किती आहे 30 आहे, तर ती गडबड व्हायला नको. तो साइन
30/2 डिप्लेशन अँगल लागतो. मी किती आन्सर आलं बरं की याचं बघा. 2 × 100 2 × 100 × sin 15 बघा. 2 × 100 100 म्हणजे 100 sin 30/2 याचा अर्थ 30चा निम्मा किती आला 15 sin 15. तर 2 × 100 × sin 15 46.68 46 तो लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड किती आली 46.68 मीटर. ठीक आहे, लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड झाली. आता पुढे काढायचं आपल्याला लेंथ ऑफ कर्व. लेंथ ऑफ कर्व कशी काढतो बरं का आपण. तिसरा पॉईंट आहे आता आपला. तिसरा काय लेंथ ऑफ कर्व काढायचा आहे. तर लेंथ ऑफ कर्व कसं काढणार. लेंथ ऑफ कर्व लेंथ ऑफ कर्व काढण्यासाठी आपल्याकडे कन्सेप्ट असते काय बरं का, की जेव्हा तुम्ही असं बाण मारायचं असं काय बोलतो आपण, की जेव्हा आपण 2πr एवढं घुमतो, ठीक आहे ना, म्हणजे पूर्ण सरकमफरन्स. जेव्हा आपण पूर्ण सरकमफरन्स घुमतो तेव्हा आपण किती डिग्रीचा अँगल करून टाकतो. तर 2πr / 360 इज इक्वल टू. आणि ठीक आहे, जेव्हा 2πr जेव्हा आपण फिरतो तेव्हा 360चा अँगल बनतो. तर जेव्हा आपण यल अँगल लक्षात घ्या, मला काय काढायची लेंथ ऑफ कर्व काढायची. तर कर्व काय असते सर्कलचा एक भागच असते ना एवढं लेंथ. मग ही लेंथ किती आहे यल आहे. तर जेव्हा मी हे यल अंतर चालणार तेव्हा मी किती अँगल बनवतो. जेव्हा तुम्ही यल अंतर चालतात तेव्हा तुम्ही डिप्लेक्शन अँगल एवढे अँगल बनवतात. याचा अर्थ खाली अँगल किती येणार आहे डिप्लेशन अँगल. तो हे तुमच्याकडे कन्सेप्ट असायला पाहिजे. जेव्हा मी पूर्ण सर्कल घुमतो ती 2πr एवढं अंतर कापतो तेव्हा अँगल बनवतो 360. पण मला फक्त लेंथ ऑफ कर्व एवढं चालायचं आहे. तो लेंथ ऑफ कर्व एवढं जेव्हा तुम्ही चालणार तेव्हा अँगल किती बनणार तुमच्याकडून L/डेल्टा एवढा बनणार. तर हे जर का समजा आपण आता इथं टाकून दिले सगळे व्हॅल्यू, मला फक्त यल काढायचं आहे. ठीक आहे, तो काय आन्सर येईल बघा. 2π ओके आहे. रेडियस किती आपल्याकडे रेडियस दिली 100 × 100 करून टाकतो / 360 अल्फा इक्वल यल मला माहीत नाही अल्फा x टाकणार तिथं मी. आणि डेल्टाची व्हॅल्यू किती होती. इंटरसेक्शन अँगल 150 दिलेला आहे त्यामुळे डिप्लेशन अँगल किती येईल 30. तो हे जर का समजा आपण आपल्या कॅल्क्युलेटरवरती टाकलं तर लेंथ ऑफ कर्वची व्हॅल्यू किती भेटेल आपल्याला बघूया. तर लेंथ ऑफ कर्वची व्हॅल्यू किती भेटेल आपल्याला बघूया. ठीक आहे, तर 2π × 100 2π × 100 / किती आहे 360. त्याच्या पुढे काय आहे अल्फा इक्वल त्याच्या पुढे काय अल्फा एक्स मला माहिती ना अल्फा x/30. उत्तर किती येतं बरं का आता याचं उत्तर याचं उत्तर येते 52.35. किती उत्तर येते तर यल बराबर 52.35. एकदा चेक करा, माझ्या कॅल्क्युलेटरमध्ये मिस्टेक व्हायचे चान्सेस जास्त आहेत. 52.35 हे काय झालं बरं का आपला हा आपला तिसरा पॉईंट सॉल्व करून झालेला आहे. तो टँजंट लेंथ झाली, लेंथ ऑफ कॉर्ड झाली, लेंथ ऑफ कर्व पण मी काढून टाकली. आता पुढे काय तो हे जे काही आन्सर आहे हे आपण कुठेतरी साईडला लिहून टाकूया. कोणतं बरं का टँजंट लेंथ लागते का आपल्याला कुठे टँजंट लेंथ हो लागते बरं का. तो टँजंट लेंथ किती आली होती 24 मीटर आली होती टँजंट लेंथ. दुसरी लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड किती आली होती बरं आपण लेंथ ऑफ लॉंग कॉर्डची आपल्याला काही गरज नाही. ठीक आहे, ते बघू आपण पुढे. आता चालू मी काढलं लेंथ ऑफ कर्व यल छोटा यल इज इक्वल टू 52.39 मीटर. ठीक आहे, डन. चला आता पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय चेंज ऑफ स्टार्टिंग पॉईंट अँड एंड पॉईंट ऑफ कर्व. आपल्याला काय करायचं जी कर्व आहे जसं की हे टू स्ट्रेट आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये आपण कर्व बसवलेली आहे. कामाला सुरुवात करत आहोत. इथून कामाला सुरुवात केलेली आहे. 2 पॉईंट जिथे इंटरसेक्ट करत आहेत तिथपर्यंत आपल्याकडे चेनेज होता. किती दिला होता त्यांनी चेनेज. तो चेनेज दिला होता 150.5 मीटर. राईट. हां, तर आता मला काय करायचं आहे ह्या जो पहिला पॉईंट आहे ना कर्वचा पहिला पॉईंट स्टार्टिंग पॉईंट आणि कर्वचा एंडिंग पॉईंट म्हणजे काय हा एंड पॉईंट यांचे मला काय करायचे चेनेज काढायचे. तुम्ही कसं काढणार बरं का चेनेज ऑफ स्टार्टिंग पॉईंट इज इक्वल टू चेनेज ऑफ स्टार्टिंग पॉईंट कसं काढणार बरं का. आपण काय करणार जो चेनेज हा समजा हा पॉईंट पी आहे ना इथं मला दिले ना इंटरसेक्शनवाले जे 2 टँजंट जिथे इंटरसेक्ट करतात त्याचा चेनेज मला दिलेला आहे. तो चेनेज ऑफ पी मायनस चेनेज ऑफ T1 या पद्धतीने आपण टाकू शकतो. तो चेनेज ऑफ स्टार्टिंग पॉईंट इज इक्वल टू चेनेज ऑफ पी मायनस चेनेज ऑफ T1. मग टाकू बरं आता काय स्टार्टिंग पॉईंट तुम्हाला इथला पॉईंटचा कर्वचा स्टार्टिंग पॉईंट जो आहे त्याचा तुम्हाला चेनेज काढायचा आहे. तो चेनेज ऑफ पी किती आहे इथे लिहितो. चेनेज ऑफ पी किती बरं का आपल्याकडं चेनेज ऑफ पी आहे 150.5 हे दिले ना. चेनेज ऑफ हे 2 इंटरसेक्शन पॉईंट आहेत ना इथून तिथपर्यंत चेनेज दिला आहे. त्याच्यामधून काय करता येईल बरं का विचार करा. साधी सरळ बात आहे. तुम्हाला काम सुरू झाल्यापासून तर कर्व जिथून सुरू होते इथपर्यंतचं अंतर काढायचं आहे. हे T1 याला बोलतात स्टार्टिंग पॉईंट ऑफ चेन. हे जर काढायचं असेल तर काय करणार हे टोटल अंतर तुम्हाला दिले ना त्याच्यामधून ही टँजंट लेंथ मायनस करून टाका ना. तुम्ही काय करणार मग आता 150 हे बघा चेनेज ऑफ हे टोटल अंतर चेनेज ऑफ पी दॅट इज 150.5 मायनस टँजंट लेंथ
ही टॅन्जंट लेंथ जर मायनस करून टाकली तर मला चेंज ऑफ स्टार्टिंग पॉईंट भेटेल. मग करा, मग हे करा, काय येईल बरं का, 150.5 मायनस टॅन्जंट लेंथ किती होती 24, तर किती आलं 150.5 मायनस किती आलं 126.5, किती आलं 126.5 मीटर. हे काय झालं चेंज ऑफ स्टार्टिंग पॉईंट. तर या स्टार्टिंग पॉईंट म्हणजे T1 जो आहे ना इथला आपल्या इथं T1 असतो इथं आला, तर या T1चं ते आलेलं आहे बघा, या T1चं चेंज आलं स्टार्टिंग पॉईंटचं. आज साधी सरळ बात आहे, तुम्हाला T2चं चेंज काढायचं काय करावं लागेल, चेंज ऑफ T1मध्ये लेंथ ऑफ कर्व ॲड करून द्या. ही लेंथ ऑफ कर्व आहे, तो स्टार्टिंग पॉईंटचा जो चेंज आहे T1चा त्याच्यामध्ये लेंथ ऑफ कर्व ॲड करून द्या, तुम्हाला T2 भेटून जाईल. ठीक आहे, तर आता हे उत्तर किती आलं तर 126.5. मग पुढे काय टाकणार आता पुढचा त्याच्यामध्ये जा चेंज ऑफ एंडिंग पॉईंट, चेंज ऑफ एंड पॉईंट ऑफ कर्व, एंड पॉईंट ऑफ कर्व कसं काढणार, चेंज ऑफ T1 प्लस लेंथ ऑफ कर्व. चेंज ऑफ T1 किती आला होता 126.5 प्लस लेंथ ऑफ कर्व किती आली होती, लेंथ ऑफ कर्व आली होती 52.359, 52.359. तर 126.5 प्लस 52.359 एक तुम्हाला काय भेटून जाईल चेंज ऑफ T2. तो चेंज ऑफ T2 भेटून जाईल तुम्हाला. ठीक आहे, चेंज ऑफ T2 भेटून जाईल म्हणजे एंड पॉईंट किती आला तो 178.85 मीटर झाला. तो बी पुढचा काय बरं का, आता पुढचं विचारलं आहे आपल्याला, पुढचं विचारलं आहे अपेक्स डिस्टन्स 5 नंबर अपेक्स डिस्टन्स. आता अपेक्स डिस्टन्स काढायचं आहे. अपेक्स डिस्टन्सचा फॉर्म्युला काय बरं का, आपल्याकडे तर तो आहे अपेक्स डिस्टन्सचा फॉर्म्युला. समजा काहीतरी अपेक्स डिस्टन्स म्हणूया इज इक्वल टू आर ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस डेल्टा बाय 2. ठीक आहे, आर 1 मायनस कॉस डेल्टा बाय 2. मग टाकूया आर किती दिला आहे, रेडियस मला किती दिले आपल्या उदाहरणामध्ये 100. 1 मायनस कॉस डेल्टा म्हणजे डिफ्लेक्शन अँगल किती होता 30चा डिवाइड बाय 2, म्हणजे आपण कॉस 15 पण म्हणू शकतो. किती येतं बघू बरं, अपेक्स डिस्टन्सचा फॉर्म्युला सांगितला. ठीक आहे, 30/2 जर केलं तर 15 2.76 किती येते अपेक्स डिस्टन्स 2.76 मीटर जे काही आहे हे आपलं अपेक्स डिस्टन्स येत आहे. एकदा फॉर्म्युला चेक करून घेऊ वाटल्यास आपण फॉर्म्युला आपण चेक करून घेऊ, आपल्याकडे फॉर्म्युला शीट आहे. हां, तर लॉंग कॉर्ड आपल्याला काय काढायची होती अपेक्स डिस्टन्स. तर कुठे अपेक्स डिस्टन्स चुकलं ना, हो फॉर्म्युला चुकला आपल्याकडून. अपेक्स डिस्टन्सचा फॉर्म्युला होता आर सेक डेल्टा बाय 2 मायनस 1. हे फॉर्म्युला उलटा झाला. म्हणजे ते जे मी काढलं होतं ते काय होतं ते मिड ऑर्डिनरी होतं. मग आपण बदलूनच टाकूया. आपण काय बदलून टाकूया, आपल्याला त्यांनी अपेक्स डिस्टन्स विचारलं, नवीन फॉर्म्युला टाका. अपेक्स डिस्टन्स काय बरं का आपल्याकडे आर सेक डेल्टा बाय 2 मायनस 1. मग आर तर ठीक आहे, आर किती आहे आपल्याकडं, आर रेडियस दिला आहे 100 दिला आय थिंक. ठीक आहे ना, कुठे गेलो ते अपेक्स डिस्टन्स चुकलं होतं आपल्याकडून, नवीन दुरुस्त करत आहोत. अपेक्स डिस्टन्सचा फॉर्म्युला नाही काय आहे आर सेक डेल्टा बाय 2 मायनस 1. ओके, पुढे जाऊ. आर किती दिला आहे, रेडियस किती दिली उदाहरणामध्ये 100 मीटर. सेक डेल्टा किती असतो 30/2 मायनस 1, तो किती आला 100. सेक 30/2 म्हणजे 15 मायनस 1. आता प्रश्न असा पडतो की आपल्या कॅल्क्युलेटरवरती सेक नावाचं ऑप्शन नाही आहे. मग सेक नावाचं ऑप्शन नाही, मग आपण काय करायचं त्याला लिहायचं 1/cos 100. सेक म्हणजेच काय असतो 1/cos 15 असं लिहिता येईल आपल्याला. 1/cos 15 मायनस 1. सेक 15ला काय लिहायचं 1/cos 15 लिहायचं मायनस 1. त्याचा आन्सर किती येईल सांगा बरं. $2.84. तर 2.84 मीटर हे आपलं काय झालं बरं का, हे झालं आपलं अपेक्स डिस्टन्स. अपेक्स डिस्टन्स पण आपण काढून टाकलेलं आहे. तो अपेक्स डिस्टन्स पण आपण काढलेला आहे. राईट, चेक करून घेऊ आपण अपेक्स डिस्टन्स बरोबर आहे का. 2.84 डन. तर 2.84 आपलं अपेक्स डिस्टन्स गेलं. आता लास्ट आहे आपल्याकडे व्हर्स साईन, याला बोलतात मिड ऑर्डिनेट किंवा व्हर्स साईन. तो व्हर्स साईनचा फॉर्म्युला काय आर 1 मायनस कॉस डेल्टा बाय 2, म्हणजे तो मागचं जे शोधलं होतं का आपण ते वालं. काय फॉर्म्युला आता नवीन सांगतो, आर ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस डेल्टा बाय 2. मग टाका आर किती आपल्याकडे 100, 1चा काही प्रॉब्लेम नाही. कॉस डेल्टा किती दिला आहे 30/2. याचं उत्तर तिथं मागं आणून ठेवलं होतं ते कशाचं उत्तर येते ते व्हर्स साईनचं उत्तर आहे बरं का, लक्षात राहू द्या. हां, 1 मायनस कॉस 15 किती लिहिले उत्तर 100 ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस 15. वन मायनस कॉस 15 100 × 100 2.76 किती येईल
तर इंटू 100 जर केलं आपण तर 2.76 उत्तर. ठीक आहे. तो व्यवस्थित करून बघा. 100 तो मोबाईल हँग करू. 100 इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस 15 2.76. ठीक आहे. 2.76 मीटर. अशा पद्धतीने हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण सॉल्व करून घ्यायची. एकदा नाही समजलं तर पुन्हा मन लावून बघा, तुम्हाला गोष्टी क्लिअर होऊन जातील. ठीक आहे.